Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Flame. Today we are going to start the next topic, that is the section 15 to section 50 पर्यंत आपण इथं कव्हर करणार आहेत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 मध्ये. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाइम. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. ओके. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आपण हा चॅप्टर जो स्टार्ट केलाय 15 मध्ये, ह्या चॅप्टर मध्ये आपण सेक्शन जो आहे तो कुठून कुठेपर्यंत स्टार्ट केलाय, चॅप्टर 2 स्टार्ट केलेला. सेक्शन 10 पासून स्टार्ट झालं. मग आपण त्यामध्ये बघितले की कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट व्हॉइडेबल असणार आहेत, कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड असणार आहेत, ते बघायला आपण स्टार्ट केलेलं. मग सगळ्यात पहिला आपण रिव्हिजन करूया एकदा काय काय बघितलं होतं त्यामध्ये. सगळ्यात पहिला आपण बघितलं यामध्ये सेक्शन 3 बघितला, म्हणजे 2चा डेफिनेशनचा पार्ट बघितलेला आपण. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशनच्या पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं यामध्ये. ए मध्ये आपण बघितलं मिळाली, असेंट मिळाली, प्रेसिडेंटची असेंट मिळाली यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनॅक्टमेंट डेट. इनॅक्टमेंट डेट 25 एप्रिललाच इनॅक्टमेंट डेट आहे यामध्ये. त्याच्यानंतर कमेन्समेंट और एन्फोर्समेंट डेट आहे 1 सप्टेंबरला आहे 1872 ला कमेन्समेंट और एन्फोर्समेंट डेट आहे. ऍक्ट नंबर किती आहे, ऍक्ट नंबर 9 ऑफ 1872 म्हणजे 1872 मध्ये 9वा ऍक्ट आहे हा, 9वा ऍक्ट. ओके. तर हे सगळं लक्षात ठेवायचं. प्रेसिडेंटचा असेंट कधी मिळाला, 25 एप्रिलला. सेम इनॅक्टमेंट डेट 25 एप्रिल 1872 ला. त्याच्यानंतर एन्फोर्समेंट डेट कधी येणार आहे, 1 सप्टेंबर 1872 ला. त्याच्यानंतर काय येणार, ऍक्ट नंबर किती आहे, 9 ऑफ दी 1872 जो आहे 9th ऍक्ट आहे हा 1872 चा. आता डेफिनेशनच्या पार्ट मध्ये सगळ्यात पहिला आपण सेक्शन 2 मध्ये डेफिनेशनचा पार्ट येते. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन मध्ये काय काय येणार आहे, 2A मध्ये आपण प्रपोजल बघितला. 2A मध्ये प्रपोजल. प्रपोजल म्हणजे काय, प्रपोजल म्हणजे एक पर्सन अनदर पर्सनला काय करतोय, वन पर्सन सिग्निफाईज दी अनदर पर्सन हिज विलिंगनेस टू डू समथिंग और नॉट टू डू समथिंग और abstain फ्रॉम डुईंग समथिंग, एनिथिंग with a view to obtaining the assent, म्हणजे with a view to obtaining the assent of another person. ज्याला आपण प्रपोजल द्यायला ना, ज्याला ऍक्सेप्टन्स करणार आहे पुढच्या व्यक्तीला, त्याचं काय करणार आहे आपण, असेंट घेण्यासाठी आपण काय करतो ह्यामध्ये, एकतर नॉट टू डू और ऍब्स्टेन फ्रॉम डुईंग साठी. मग त्याला आपण काय म्हणणार आहे ह्यामध्ये, सच ऍब्स्टिनन्स किंवा ऍक्टला आपण काय म्हणणार आहे ह्यामध्ये, ही इज सेड टू बी एन प्रपोजल. त्याला आपण प्रपोजल असं म्हणतोय. हा झाला प्रपोजलची डेफिनेशन. 2B मध्ये आपण बघितलं ह्यामध्ये प्रॉमिसची डेफिनेशन बघितली. प्रॉमिस कधी होणार आहे, व्हेन अ पर्सन टू हुम, व्हेन अ पर्सन टू हुम द प्रपोजल इज मेड. म्हणजे काय, व्हेन अ पर्सन टू हुम इट इज प्रपोजल इज मेड सिग्निफाईज हिज असेंट, म्हणजे मी कुणासाठी प्रपोजल केलाय, तुमच्यासाठी प्रपोजल केलाय आणि तुम्ही काय केलाय ह्यामध्ये, सिग्निफाय केला तुमचा असेंट, संमती दिला इथं. देअरएटो दिस प्रपोजल इज सेड टू बी अ accepted. मग त्यावेळेला तो प्रपोजल काय होणार आहे, ऍक्सेप्ट होणार आहे. आणि दॅट प्रपोजल वेन ऍक्सेप्टेड दॅट बिकम्स दी प्रॉमिस. त्यावेळेला तो काय होणार आहे, प्रॉमिस होणार आहे. त्याला आपण प्रॉमिस म्हणतो. तो डेफिनेशन बी मध्ये सांगितला. 2C मध्ये काय सांगितला, 2C मध्ये बघितलं आपण प्रपोजल कोण आणि प्रॉमिसर कोण आणि प्रॉमिसी कोण. प्रॉमिसर आणि प्रॉमिसी. प्रॉमिसर कोण असणार आहे, जो प्रपोजल करतो तो, आणि जो प्रॉमिसी कोण असणार आहे यामध्ये, जो प्रपोजल ऍक्सेप्ट करतो तो, त्याला आपण प्रॉमिसी म्हणतो. म्हणजे मी प्रपोजल केलाय तर मी प्रॉमिसर. नॉर्मली लक्षात ठेवायचं, OR ज्याच्याकडे असते, OR जो असतोय त्याला जो करतोय जो करतोय ना त्याला म्हणायचं, आणि डबल ही जो असतो तो पुढचा व्यक्ती येणार, असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 2D मध्ये आपण कन्सिडरेशन बघितलं. 2D मध्ये कन्सिडरेशनचा पॉईंट बघितला. आता कन्सिडरेशन म्हणजे काय, कन्सिडरेशन मीन्स व्हॉट, कन्सिडरेशन म्हणजे काय, at the desire of the promiser, the promisee or any other person has done or abstained from doing or does or abstain from doing. म्हणजे आपण बघितलं ना फ्युचर, प्रेझेंट आणि पास्ट मधले जे त्यांचे कन्सिडरेशन होते ते. पहिला काय बघितलं, ऍट द डिझायर ऑफ द प्रॉमिसर, म्हणजे माझ्या इच्छेनुसार, डिझायर ऑफ द प्रॉमिसर, डिझायर ऑफ द प्रॉमिसर, द प्रॉमिसी और एनी अदर पर्सन, जो प्रॉमिसी आहे किंवा कोणताही व्यक्ती, एनी अदर पर्सन हॅज डन, काय केला, डन केलेला आहे ऑलरेडी, हॅज डन और अबस्टेन्ड फ्रॉम डुईंग, म्हणजे तो पास्ट मध्ये केलेला आहे किंवा अबस्टेन फ्रॉम डुईंग केलेला आहे. नाहीतर काय बघितलं आपण, डज और अबस्टेन्स फ्रॉम डुईंग, डज और अबस्टेन्स फ्रॉम डुईंग म्हणजे प्रेझेंट मध्ये. आणि त्याच्यानंतर काय नेक्स्ट पॉईंट, टू डू और टू हे
फ्युचर मधलं झालं. टू डू और अब्स्टेन फ्रॉम डुईंग म्हणजे हा प्रेझेंट मधला झाला. पास्ट, फ्युचर, प्रेझेंट मधला झाला. सच ऍक्ट और abstinence or promise is called as a consideration for the promise. तो काय झाला? कन्सिडरेशन फॉर दी प्रॉमिस झाला. आता ई पॉइंट मध्ये आपण बघितला, ह्यामध्ये ई पॉइंट जो आहे तो अग्रीमेंट. एव्हरी प्रॉमिस अँड सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग अ कन्सिडरेशन, म्हणजे प्रत्येक प्रॉमिस मध्ये कन्सिडरेशन मिक्स झाला और सेट ऑफ प्रॉमिसेस मध्ये कन्सिडरेशन मिक्स झाला, तेव्हा तो काय झाला? ई मध्ये अग्रीमेंट झाला. यामध्ये ई झाल्यानंतर आपण बघितलं एफ. एफ मध्ये काय बघितलं? रेसिप्रोकल प्रॉमिसेस. रेसिप्रोकल प्रॉमिसेस बघितलं. रेसिप्रोकल प्रॉमिसेस माहिती आहे आपल्याला. इच अदर आपण काय करतो? प्रॉमिसेस विच फॉर्म्स द कन्सिडरेशन और पार्ट ऑफ कन्सिडरेशन फॉर इच अदर, एकमेकाला, त्याला आपण रेसिप्रोकल प्रॉमिस म्हणतो. त्याच्यानंतर एच मध्ये बघितलं. जी मध्ये बघितलं. जी मध्ये काय बघितलं आपण? अन अग्रीमेंट नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ इज व्हॉइड. व्हॉइड अग्रीमेंट असणार आहे. त्याच्यानंतर आपण 2H मध्ये बघितलं कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन. कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन, अग्रीमेंट विच इज एन्फोर्सेबल बाय लॉ इज कॉल्ड एज अन कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्या बरोबर अपोजिट येणार आहे. त्याच्यानंतर 2H. 2I मध्ये बघितलं. आय मध्ये व्हॉइडेबल अग्रीमेंट बघितलं, म्हणजे वन ऑर मोर पार्टीच्या बिहाफवर काय असणार आहे? एन्फोर्सेबल आहे. म्हणजे काय? an agreement which enforceable by law at the option of one or more of the parties thereof, but not at the option of the other party. other partyच्या ऑप्शनला ते enforceable राहत नाही त्यामध्ये. is called as the voidable contract. लास्ट बघितलं जे पॉइंट मध्ये, कॉन्ट्रॅक्ट विच ceases to be enforceable by law becomes a void when it ceases to be enforceable. void contract बघितलं काय असणार आहे ते. हे टोटल आपण काय बघितलं? चॅप्टर अजून 1 स्टार्ट व्हायचा आहे. पहिला प्रिलिमिनरीचा पार्ट संपला. यामध्ये सेक्शन 1 आणि 2 बघितलं. आता सेक्शन 3 मध्ये काय बघितलं? सेक्शन 3 कम्युनिकेशन, ऍक्सेप्टन्स अँड रिव्होकेशन ऑफ दी प्रपोजल बघितलं. कधी असणार आहे? कम्युनिकेशन, ऍक्सेप्टन्स अँड रिव्होकेशन ऑफ प्रपोजल जो पॉइंट आहे पूर्ण बघितला. त्यामध्ये काय काय बघितलं? कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल कधी कम्प्लीट होणार आहे? फॉर एक्झाम्पल आता आर आहे. रवी सेज टू अमन. रवीनं काय केलं? अमनला म्हणलं आय विल सेल यू माय टॉय फॉर 50 रुपीज. मी 50 रुपीजला माझं जे टॉय आहे ना ते मी सेल करणार आहे ह्यामध्ये. बिकॉज ही सेड इट सो अमन कॅन हिअर अँड अंडरस्टँड. तो आता काय करायला लागलाय? अमन जो आहे ह्यामध्ये त्याचं कम्युनिकेशन कळतंय, त्याला काय म्हणजे समजतंय त्याला. मग हा काय झाला? कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल जो आहे तो कम्प्लीट झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पल जर घ्यायचं म्हटलं, यामध्ये आपण बघितलंय की मी तुम्हाला प्रपोजल दिले. म्हणजे कशासाठी? की मी 4000 रुपीजला मी काय करणार आहे? भारतीय न्याय संहिता 2023 चे पूर्ण लेक्चर्स घेणार आहेत एक्झाम होईपर्यंत. सो दिस इज अन कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल. तुम्हाला कळाले तर कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल झालंय. आता कम्युनिकेशन ऑफ ऍक्सेप्टन्स आपण बघितला. कम्युनिकेशन ऑफ ऍक्सेप्टन्स कधी कम्प्लीट होणार, म्हणजे कधी म्हणणार आपण? तुम्ही ज्याला ऍक्सेप्ट करणार आणि मला कळवणार त्याला कम्युनिकेशन ऑफ ऍक्सेप्टन्स म्हणणार. तसंच आपण रिव्होकेशन पण बघितलेलं. नाही बाबा आता मला लेक्चर्स घ्यायचेच नाहीयेत, मग रिव्होकेशन कधी होणार आहे? ज्या वेळेला मी माझं कम्युनिकेशन, माझं ज्यावेळेला प्रपोजल जे आहे ते माझं रिव्होक करणार आहे, व्हेन आय रिव्होक इट बिफोर कम्स टू द नॉलेज ऑफ दी, जो ऍक्सेप्ट करणारा व्यक्ती आहे पुढचा, तो ऍक्सेप्ट करणाऱ्या व्यक्तीच्या नॉलेज मध्ये यायच्या आधी काय व्हायला पाहिजे माझं, किंवा त्याचा आन्सर यायच्या आधी काय व्हायला पाहिजे? तो रिव्होकेशन जो प्रपोजल आहे तो रिव्होक करायचा आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन 4 मध्ये बघितलं कम्युनिकेशन व्हेन कम्प्लीट कधी होणार आहे? त्यातच बघितलं आपण. सेम तेच पॉईंट येणार आहेत. कम्युनिकेशन व्हेन कम्प्लीट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितलं फिफ्थ पॉईंट मध्ये, सेक्शन 5 मध्ये सेक्शन 5 त्यामध्ये बघितलं रिव्होकेशन ऑफ प्रपोजल अँड ऍक्सेप्टन्स. रिव्होकेशन कसं होणार आहे आणि कधी रिव्होकेशन कम्प्लीट होणार आहे. सेक्शन 6 मध्ये बघितलं रिव्होकेशन, हाऊ टू मेक रिव्होकेशन, कसं करायचं यामध्ये आपण बघितलं. त्यामध्ये ग्राउंड बघितले होते रिव्होकेशन कधी होणार आहे. नोटीस ऑफ रिव्होकेशन देणार त्यामध्ये. त्याच्यानंतर लॅप्स ऑफ टाइम, एक टाइम स्पेसिफाईड टाइम तुम्हाला प्रिस्क्राईब करून दिलेले, त्या टाइम मध्ये तुम्ही दिलाच नाही, लॅप्स झाला. सेकंड कंडिशन प्रेसिडेंट सांगितलेलं, आधी तुम्ही हे कंडिशन करायचं, देन जो कॉन्ट्रॅक्ट आहे आपण कॉन्ट्रॅक्ट पुढे कंटिन्यू करू शकतो. किंवा डेथ और इन्सॅनिटीचा पार्ट झाला. यामध्ये प्रपोजल जो आहे स्वतः मीच माझी डेथ झाली, मी प्रपोजल दिले, मग मी कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करू शकणार नाही ना. बिफोर ऍक्सेप्टन्स ऑफ दी, पुढचा जो व्यक्ती आहे तो, त्याच्या आधी बिफोर ऍक्सेप्टन्सच्या आधी काय व्हायला पाहिजे? माझी डेथ व्हायला पाहिजे. जर ऍक्सेप्ट करून जर माझी डेथ झाली यामध्ये तर काय उपयोग नाही. बिफोर ऍक्सेप्टन्स ऑफ दी प्रॉमिसी, जो प्रॉमिसी आहे पुढचा व्यक्ती त्याच्या आधी, म्हणजे ऑफरर आणि ऑफरी. ऑफरी कोण झालं? तुम्ही. मी ऑफरर झालो ह्यामध्ये.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन 7 मध्ये बघितलं आपण. सेक्शन 7 मध्ये ऍक्सेप्टन्स मस्ट ऍब्सोल्यूट पाहिजे, अनक्वालिफाईड असं नाही, कंडिशनल असं नाही त्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर रिजनेबल मॅनर मध्ये मी सांगितलं त्यानंतर रिजनेबल मॅनर मध्ये द्यायचं आहे. म्हणजे व्हॉट्सअप थ्रू पाठवा म्हटलं तर व्हॉट्सअप थ्रू पाठवायचं. नाही पाठवलं तर तुम्हाला मी नोटीस देणार की पाठवा नॉर्मली, नाहीतर मी आहे तसं ऍक्सेप्ट पण करू शकते, रिजेक्ट पण करू शकते यामध्ये. हा त्याच्यानंतर सेक्शन 8 मध्ये बघितला. सेक्शन 8 काय बघितलं? ऍक्सेप्टन्स बाय परफॉर्मिंग कंडिशन और रिसिव्हिंग कन्सिडरेशन. म्हणजे काय बघितलं? परफॉर्मिंग कंडिशन और रिसिव्हिंग दी कन्सिडरेशन म्हणजे काय? सेक्शन 8 मध्ये ऍक्सेप्टन्स नीड नॉट ऑलवेज बी इन दी वर्ड, म्हणजे वर्ड्स मध्येच पाहिजे असं नाही आहे ह्यामध्ये. ऍक्सेप्टन्स काय पाहिजे ह्यामध्ये? ऍक्सेप्टन्स कॅन बी शोन बाय दी कंडक्ट सुद्धा असू शकते ह्यामध्ये, कंडक्ट मध्ये सुद्धा असू शकते ऍक्सेप्टन्स जो आहे. त्याच्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल परफॉर्मिंग इन दी कंडिशन, ऍक्सेप्टन्स कसं केलाय तुम्ही? कंडिशन्स परफॉर्म करून केलाय. और रिसिव्हिंग दी कन्सिडरेशन म्हणजे एक तर तुम्हाला मी म्हटले की मी लेक्चर घेणार आहे, मग तुम्ही काय केलं? डायरेक्ट मला पैसेच पे केला, मग मी कन्सिडरेशन करणार ना, कन्सिडर करणार यामध्ये, हा तुम्ही लेक्चर घेणार आहे यामध्ये. हे झालं सेक्शन 8. सेक्शन 9 माहिती आहे आपल्याला, एक्सप्रेस आणि इम्प्लाइड बघितलं आपण, एक्सप्रेस काय आणि इम्प्लाइड काय. त्याच्यानंतर आपण चॅप्टर 2 स्टार्ट केला. चॅप्टर 2 स्टार्ट केला. चॅप्टर 2 मध्ये बघितला, चॅप्टर 2 मध्ये सेक्शन 10 पासून स्टार्ट केलेला. सेक्शन 10 जो आहे आपण व्हॉट अग्रीमेंट आर कॉन्ट्रॅक्ट बघितला आपण. व्हॉट अग्रीमेंट आर कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोणकोणते पॉईंट्स बघितले? ऑल अग्रीमेंट आर कॉन्ट्रॅक्ट, सगळे पहिला जनरल रूल काय आहे? सगळे अग्रीमेंट जे असणार ते कॉन्ट्रॅक्ट येणार आहे. एक्सेप्ट, एक्सेप्ट कधी होणार? इफ दे आर नाही, ऑल अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. फक्त इफ दे आर कंडिशन सांगितल्या, कंडिशन सांगितल्या त्यामध्ये. कशा कधी कसं व्हायला पाहिजे? फ्री कन्सेंट पाहिजे त्यामध्ये, कॉम्पिटंट पार्टीज पाहिजेत त्यामध्ये. हे सेक्शन 10 मध्ये सांगितलं. कॉम्पिटंट पार्टीज पाहिजे, लॉफुल कन्सिडरेशन पाहिजे ह्यामध्ये, लॉफुल कन्सिडरेशन पाहिजे. त्याच्यानंतर काय? लॉफुल ऑब्जेक्ट पाहिजे. नेक्स्ट बघितलं हिअर बाय नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर्ड वॉइड, आणि जो आहे तो काय? नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर्ड वॉइड असू नये तो. पहिला काय बघितला? फ्री कन्सेंट, कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज, लॉफुल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट आणि नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर्ड वॉइड असू नये तो. त्याला आपण काय म्हणणार? अग्रीमेंट आर कॉन्ट्रॅक्ट. कुठले कुठले अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. आणि जर कुठे रजिस्ट्रेशन मेन्शन केलं असेल, विटनेस मेन्शन केला असेल, तर त्याला हा जो कायदा आहे तो बाधा आणणार नाही यामध्ये. सेक्शन 10 आहे तसे यामध्ये काय होणार आहे? कंटिन्युअस मध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन 11 बघितला, हु आर दी कम्पिटंट, कोण कम्पिटंट असणार आहे कम्पिटंट कॉन्ट्रॅक्ट साठी? पहिला बघितला आपण 18+ असलेला बघितला त्यामध्ये. त्याच्यानंतर साऊंड माइंडेड पाहिजे यामध्ये. त्याच्यानंतर नॉट डिस्क्वालिफाईड बाय दी लॉ, डिस्क्वालिफाईड बाय दी लॉ असू नये त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेक्शन 12 मध्ये साऊंड माइंडेड पर्सन बघितला, कोण आहे? साऊंड माइंडेड पर्सन मध्ये 2 सिच्युएशन बघितले आपण. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय बघितला? पर्सन हु इज अन युजली अनसाऊंड, कायमच तो वेडा असतो युजली, बट ऑकेशनली साऊंड, ऑकेशनली तो साऊंड असते. म्हणजे कधी साऊंड असते त्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होऊ शकतो, ते व्हॅलिड आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट बघितलं ह्यामध्ये, पर्सन हु युजली साऊंड माइंड आहे, शान आहे, कधी कधी तरी तो वेडा होतो, त्यावेळेला पण तो ज्यावेळेला शान आहे ना त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होऊ शकतोय. दॅट इज अन व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, तो व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितला सेक्शन 13. सेक्शन 13 मध्ये कन्सेंट म्हणजे काय बघितलं. कन्सेंट म्हणजे काय? टू और मोर पर्सन्स आर सेट टू बी अ कन्सेंट when they are agreed upon same thing in the same sense. सेम थिंग एवढं लक्षात ठेवायचं, बाकीचं राहू दे. when two or more persons are agreed upon same thing on the same thing, सेम सेन्सवर आपण सेम सेन्स मध्ये काय झालं त्यांनी अग्री झालं त्याला आपण कन्सेंट म्हणणार आहे. प्री कन्सेंट कधी असणार आहे? प्री कन्सेंट ज्या वेळेला प्री कन्सेंट इज सेड, कन्सेंट इज सेड when the consent is not by the coercion, undue influence, fraud, mistake आणि misrepresentation. 14 मध्ये बघितलं आपण, 5 पॉइंट बघितलं. त्याच्यानंतर 15, 16, 17, 18, 19 नाहीये, 20 ते 22 पर्यंत बघितलं. आता सेक्शन 15 बघायचं. सेक्शन 15 आपण बघितले की पॉइंट बघितले. कोणत्या सेक्शन मध्ये आपण बघितले की सेक्शन 15, 16, 17, 18 प्री कन्सेंट मध्ये बघितलं आपण. सगळे पॉइंट प्री कन्सेंट मध्ये ऑलरेडी आपण बघितलेत पॉइंट. फ्री कन्सेंटची डेफिनेशन आपण सेक्शन 13 मध्ये बघितली. सेक्शन 13 मध्ये बघितली काय? 14 मध्ये बघितली. कन्सेंटची डेफिनेशन 13 मध्ये बघितली. 15 मध्ये कोवर्शन बघितलं. आता बघाले कोवर्शन. त्यामध्ये आता सगळ्यात पहिला कोवर्शन. कोवर्शन म्हणजे काय? कोवर्शन means coercion is the committing or threatening to commit any act forbidden by the Indian Penal Code or unlawful detaining or threatening to
detain any property to the prejudice of any person, whatever with the intention of causing any person to enter into an agreement. So पण काय म्हणते यामध्ये सेक्शन 15 कोअर्शन बद्दल सांगते. डेफिनेशन वाचताना बेरस मध्ये व्यवस्थित वाचायचं म्हणजे इझिली लक्षात राहते. सगळ्यात पहिला पार्ट करायचे. कोअर्शन म्हणजे काय? कमिटिंग. काय कमिट करायलाय? कमिटिंग और थ्रिटेनिंग टू कमिट म्हणजे काय? कमिटिंग और थ्रिटेनिंग टू कमिट एनी ऍक्ट और फॉरबिडन बाय इंडियन पिनल कोड. म्हणजे काय करतोय? एखाद्या व्यक्तीला काहीतरी कमिट कर म्हणजे काहीतरी करायला भाग पाडणे, त्याच्यासाठी भाग पाडणे. थ्रिटेन करतोय त्या व्यक्तीला. कशासाठी थ्रिटेन करतोय? की एखादं इंडियन पिनल ऍक्ट, इंडियन पिनल आता इथं कुठलं येणार आहे? भारतीय न्याय संहिता 2023 येणार आहे. त्यामधला ऍक्ट करायला तो काय करतोय? कमिट करायला कॉन्ट्रॅक्ट करतोय. ह्यामध्ये सुपारी वगैरे देतात ना, सुपारी वगैरे त्या टाइप मध्ये यामध्ये काम करायला लावणे. और अनलॉफुल डिटेनिंग or threatening to detain any property to prejudice of any person whatever with the intention of causing any person to enter into the agreement. तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होण्यासाठी एवढे सगळे ऍक्ट करतोय तो. म्हणजे कोअर्शन मध्ये सिम्पली काय असणार आहे? मीन्स युझिंग थ्रिटेनिंग अँड अनलॉफुल क्रिमिनल ऍक्ट. अनलॉफुल क्रिमिनल ऍक्ट करतोय तो. कशासाठी करतोय? की तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर व्हावा. काय करायला? आता मी आहे यामध्ये, मी नको. ए आहे, ए काय करायला लागलाय ह्यामध्ये? बी ला कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होण्यासाठी काय करायला लागलाय? की आयपीसी मध्ये किंवा बीएनएस मध्ये जे काय फॉरबिडन बाय लॉ आहेत ते सगळं करून कनी ह्याला काय करायला? कॉन्ट्रीट करून, कोअर्शन करून, आयपीसी मध्ये किडनॅपिंग करून, डिटेन करून ठेवलाय. असे सगळे कोण करायलाय? हे सगळं ए करायलाय. कशासाठी करायलाय? बी कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होण्यासाठी करायलाय. त्याला आपण म्हणतो कोअर्शन. कोअर्शन म्हणणार आहे ते मराठीमधनं एक्सप्लेनेशन बघा. एखाद्या व्यक्तीला अग्रीमेंट मध्ये एंटर करण्यासाठी, भाग पाडण्यासाठी कायद्याने फॉरबिडन ऍक्ट करणे म्हणजे कायद्यात जे जे फॉरबिड केले ते ऍक्ट तुम्ही करून एखाद्या व्यक्तीला जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर व्हा असं सांगत आहे किंवा फॉरबिड म्हणजे त्याला काय करत आहे? थ्रिटेन करत आहे. त्यामध्ये थ्रीट देणे किंवा प्रॉपर्टी अनलॉफुली रिटेन करणे किंवा थ्रीट करणे ह्याला त्याला आपण कोअर्शन म्हणतो. ह्यामध्ये त्या डेफिनेशनचा ब्रेकडाऊन काही गरज नाही यामध्ये कारण आपण ऑलरेडी बघितले, तरी पण बघा. आता ह्यामध्ये ब्रेकडाऊन कसं करायचं? कमिटिंग अँड ऍक्ट फॉरबिडन बाय लॉ. ह्यामध्ये डेफिनेशन तुम्ही ज्यावेळेला डायरेक्ट वाचते त्याला असं काय करायचं? ब्रेकडाऊन ऑफ द डेफिनेशनचे ब्रेकडाऊन करायचे, मग तुम्ही वाचायचं, मग समजते. ऍक्च्युअली डुईंग अन ऍक्ट, तो ए जो आहे तो कसला ऍक्ट करायला? ऍक्च्युअली दिस ऍक्ट इज अन अनलॉफुल और फॉरबिडन बाय द लॉ अँड दिस ऍक्ट इज अन क्रिमिनल ऍक्ट. तो ऍक्ट जो आहे तो क्रिमिनल ऍक्ट आहे. थ्रिटेनिंग टू कमिट सच ऍक्ट म्हणजे काय? थ्रिटेनिंग टू डू सच ऍक्ट अनलॉफुल ऍक्ट. अनलॉफुल डिटेन्शन ऑफ प्रॉपर्टी करायलाय, किडनॅप करायलाय, काहीतरी असं करायला लागलाय. त्याला कशासाठी करायलाय? तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये पुढच्या व्यक्तीला एंटर करण्यासाठी. त्याला आपण काय म्हणणार? यामध्ये कोअर्शन म्हणणार आहे. आणि दिस कॉन्ट्रॅक्ट इज अन वॉइड, कारण आपण चॅप्टर 2 मध्ये पूर्ण काय बघणार आहे? वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट कुठले, वॉइड कॉन्ट्रॅक्ट कुठले तेच बघालूया आपण चॅप्टर 2 मध्ये टोटल. ओके, एक्सप्लेनेशन दिले. त्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलंय? इट डज नॉट मॅटर whether the Indian Penal Code is actually in force at the place where coercion is used. म्हणजे काय सांगायला लागलं आता? ह्या कोअर्शन ज्या प्लेसवर वापरली गेलेली आहे त्या ठिकाणी इंडियन पिनल कोड लागू होता की नव्हता हे महत्वाचं नाहीये. सेक्शन 15च्या डेफिनेशन साठी ऍक्ट आयपीसी मध्ये फॉरबिडन आहे की नाही हा रेफरन्स महत्वाचा आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काय, तू कोअर्शन कुठं केलीस? इंग्लंडमध्ये केलीस. त्या ठिकाणी आयपीसी ऍप्लिकेबल होता की नाही? त्या ठिकाणी जाऊन मला काय केलीस? कोअर्शन केलीस आणि मला कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर व्हायला लावलीस. मग तू कुठं कोअर्शन केलीस? तुला ऍप्लिकेबल होतंय की नाही? डझंट मॅटर. काय मग मॅटर करणार आहे ह्यामध्ये? जो लॉ आहे, जो आयपीसी आहे तो फॉरबिडन आहे. आयपीसीच्या अंतर्गत तू जे ऍक्ट केलीस ते ऍक्ट फॉरबिडन आहे की नाही, दॅट मॅटर्स. हे मॅटर करणार आहे. प्लेस कुठला आहे, तिथं लॉ ऍप्लिकेबल होतोय की नाही, डझंट मॅटर. मग हा फक्त एक्सप्लेनेशन ते सांगायला लागलाय. म्हणजे तू काय करणार? ए आय काय करणार? ए आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये बी ला एंटर करायला लावणार आहे. मग ए काय करतोय? बी ला अशा ठिकाणी असं जर अलाव केलं असतं तर बी ला अशा ठिकाणी घेऊन जाणार की आणि ते सगळं अग्रीमेंट करून घेऊन जाणार आणि अशा ठिकाणी घेऊन जाणार त्याला की तिथं आयपीसीच ऍप्लिकेबल होत नाही. मग तो फॉरबिडन बाय लॉ होणार नाही ना, म्हणून हे प्रोव्हिजन ऍड करून ठेवले त्याच्यासाठी.
कुठं पण जा, तू वर जा, खाली जा, मध्ये जा, काय असणार आहे हे ऍक्ट तुला ऍप्लिकेबलच होणार आहे ह्यामध्ये. आता नेक्स्ट आहे सेक्शन 15 चा इलिस्ट्रेशन. इलिस्ट्रेशन म्हणजे एक्झाम्पल्स असतात. सेक्शन 15 इलिस्ट्रेशन. इलिस्ट्रेशन मध्ये काय सांगितलंय, ए ऑन अन इंग्लिश शिप ऑन दी हाय सीज, हे एक्झाम्पल आहे बघा. ए ऑन अन इंग्लिश शिप ऑन दी हाय सीज causes B to enter into an agreement by an act amounting to criminal intimidation under the Indian Penal Code. A later sues B at Calcutta for breach of contract. This contract काय असणार आहे, void असणार आहे. कारण तू कुठं पण इंग्लिश शिपवर कर, नाही तर ब्रिटनच्या शिपवर कर, नाही तर अमेरिकेच्या शिपवर कर, तू कुठं का करणार, त्याला काय आहे, जो तू ऍक्ट करून एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्या व्यक्तीला एंटर करायला लावला, तो ऍक्ट काय आहे, फॉरबिडन बाय दी लॉ आहे, फॉरबिडन बाय दी IPC आहे. सो दिस कॉन्ट्रॅक्ट इज अन वॉइड कॉन्ट्रॅक्ट. हा कॉन्ट्रॅक्ट काय असणार आहे, वॉइड असणार आहे. अँड तो काय केलाय, ए हॅज कमिटेड अँड कोअर्शन. ए न काय केलंय, एम्प्लॉयड काय केलंय, ह्यामध्ये कोअर्शन एम्प्लॉयड केलेला आहे. सेक्शन 16 काय सांगतोय, अनड्यू इन्फ्लुएन्स बद्दल सांगतोय. आता अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, अ कॉन्ट्रॅक्ट इज इंड्युस्ड बाय अनड्यू इन्फ्लुएन्स when relationship between the parties in such one that one म्हणजे काय की ते पार्टीज ऑलरेडी कोणत्या तरी म्हणजे रिलेशनशिप मध्ये, म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट इज सेट टू बी इंड्युस्ड बाय अनड्यू इन्फ्लुएन्स where the relation subsisting between the parties are such that one party is in the position of the dominant, the will of the other uses that position to obtain an unfair advantage over the other. म्हणजे तो काय करतोय की त्याची जो पोझिशन आहे, डॉमिनेट पोझिशन आहे, त्याचा गैरवापर करून काय करतोय, अनादर जो पर्सन आहे त्याला काय करतोय, डॉमिनेट करतोय. तर डॉमिनेट पोझिशनचा डॉमिनेट वापर करतोय ह्यामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणतो. ह्यामध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स मध्ये त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण विद्यार्थी लॉयर्स, आपण लॉयर आहे, ह्यामध्ये जो लॉयर आहे तर आपण ह्यामध्ये काय, क्लायंट आला, एक एज व्यक्ती आला आपल्याकडे आणि त्यानं काय म्हटला की बाबा माझी जी प्रॉपर्टी आहे ती कोणतर असं माझी प्रॉपर्टी खोटं काहीतरी मला लिहायला वाचायला येत नाही, खोटं काहीतरी करून माझ्याकडून साईन घेऊन जातील. आता लॉयर आहे, हा व्यक्ती लॉयर आहे, हिनं काय म्हटला, त्याची डॉमिनंट पोझिशनचा वापर केला, म्हटला की तुम्ही काय करा, ही जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर करून टाका, म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी आहे ते कोणच घेणार नाही असं म्हणते. मग हे जो डॉमिनंट पोझिशनला राहून जे काम केलं आहे ना, ह्या म्हाताऱ्या व्यक्तीला काय कळतच नाही आहे ना, तर हे चुकीचं आहे. हे डॉमिनंट पोझिशन वापरून तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं तुम्ही अनड्यू इन्फ्लुएन्स करू शकत नाही, फ्रॉड करू शकत नाही यामध्ये. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय आहे, द पर्सन इज कन्सिडर्ड टू बी इन द पोझिशन टू डॉमिनेट अनादर्स विल when he has real or apparent authority over that person or when he is fiduciary relationship with the person. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर ऍक्च्युअल किंवा अपरंट ऑथॉरिटी असेल, म्हणजे आता माझी तुमच्यावर अपरंट ऑथॉरिटी आहे, म्हणजे मी टीचर आहे, मी तुम्हाला कमांड देते, मी तुम्हाला ऑर्डर देणार की हे करायचंच आहे, तुम्हाला करायचंच आहे म्हणजे करायचं, म्हणजे काय ऑथॉरिटी आहे माझी, अपरंट ऑथॉरिटी आहे यामध्ये. म्हणजे काय, फिड्युशरी रिलेशनशिप आहे दोघांच्या मध्ये, एक विश्वासचं रिलेशन. फिड्युशरी म्हणजे काय, ट्रस्ट असते, फिड्युशरी रिलेशनशिप असते. तर पहिली व्यक्ती दुसऱ्याच्या विलवर डॉमिनेट करण्याच्या पोझिशन मध्ये असे मानले जाते. म्हणजे पहिली व्यक्ती जो आहे तो मी तुमच्या पोझिशनवर काय डॉमिनेट मानलं जाणार ह्यामध्ये. म्हणजे डॉक्टर पेशंट, डॉक्टर हा काय झाला, डॉमिनेट झाला पेशंटवर. ट्रस्टी हा काय झाला, बेनिफिशियरी डॉमिनेट झाला. आता आपण बघितलं तसं गार्डियन जो आहे तो बॉर्डवर काय झाला, यामध्ये डॉमिनेट झाला. सो डिसिजन काय असणार, एक पोझिशन काय असणार त्यांची डॉमिनंट असणार आहे यामध्ये. त्यानंतर बी मध्ये काय सांगितलं, अ पर्सन इज ऑल्सो डीम्ड टू बी इन द पोझिशन ऑफ द डॉमिनंट अनादर्स विल when he contracts with the person whose mental capacity is temporarily or permanently affected because of age, illness, mental distress or bodily distress. आता इथे एक्झाम्पल कुठलं येणार आहे, आपण आता ते आजीचं एक्झाम्पल घेतलं ना ते येणार आहे. म्हणजे काय झालंय, आता मेंटली ते स्टेबल नाही आहेत किंवा त्यांना वाचायला येत नाही किंवा त्यातलं काय कळत नाही किंवा मेंटल आहेत त्यांनी ह्यामध्ये, आणि त्यांनी येऊन आपल्या वकिलाला काय सांगितली की बाबा ही प्रॉपर्टी आहे आणि ह्यामध्ये आता मला कळत नाही काय नाही, कोणतर माझ्याकडून खोटी सही करून घेऊन जाईल, त्यानं स्वतःच्याच नावावर प्रॉपर्टी करत सांगितला. सो दिस इज अन अनड्यू इन्फ्लुएन्स. म्हणजे काय की वृद्ध किंवा असं गंभीर आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती म्हणू शकतो आपण, त्याला समजत नाही, नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट समजत नाही यामध्ये. म्हणजे जर समोरच्या व्यक्तीला मेंटल कपॅसिटी, एज, इलनेस, मेंटल डिस्ट्रेस किंवा बॉडीली डिस्ट्रेस मुळे काय टेम्परली किंवा परमनंट अफेक्ट झाला असेल,
किंवा आणि त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला गेला असेल तर दुसरी व्यक्ती त्याच्यावर विलवर डॉमिनेट करण्याचा पोझिशन मानले जाऊ शकते. म्हणजे जरी तो एज न मोठा असेल तरी तो जो पुढचा व्यक्ती आहे तो त्याच्यावर डॉमिनेट मानला जाऊ शकतो ह्यामध्ये. आता नेक्स्ट आहे थर्ड क्लॉज. थर्ड क्लॉज बर्डन ऑफ प्रूफ. आता मेन थिंग इथे बर्डन ऑफ प्रूफ खूप इम्पॉर्टंट आहे. बर्डन ऑफ प्रूफ आता हेच आपल्याला सेम बर्डन ऑफ प्रूफ एव्हिडन्स ऍक्ट मध्ये पण आपल्याला बर्डन ऑफ प्रूफ जो आहे तो ब्रीफ मध्ये शिकायला मिळते. इफ अ पर्सन हू इज इन द पोझिशन टू डॉमिनेट another will enter into the contract with him and the transaction appears to be unconsignable, the burden of proving that there was no undue influence lies on the person who was in the dominating position. म्हणजे काय, डॉमिनेटिंग पोझिशन असलेल्या व्यक्तीने कॉन्ट्रॅक्ट केला आणि ट्रान्झॅक्शन ऑन द फेस ऑफ इट अनकन्सायनेबल म्हणजे खूपच असं अनफेअर झालं असं दिसाले, अनफेअर दिसत असेल तर कॉन्ट्रॅक्ट अंडर इन्फ्लुएन्स मुळे झाला नाही हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी डॉमिनेट पार्टीवर आहे. म्हणजे काय, आता मी आहे यामध्ये, मी काय डॉमिनेट, मी टीचर आहे, तुम्ही स्टुडंट आहे ह्यामध्ये. मी जे म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये काय केलं, एका कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर करायला लावली मी ह्यामध्ये, कसं ह्यामध्ये कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये, आणि खूपच ते अनफेअर आहे. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल काय की 2 रुपये, तर फॉर एक्झाम्पल 10 रुपये तुम्हाला मी काय करायला लावले की 10 रुपये होते, 1,000 2,000 रुपयाला तुमची प्रॉपर्टीची मी कॉन्ट्रॅक्ट करून घेतली यामध्ये. हे लगेच अनफेअर आहे. आता मार्केटिंग व्हॅल्यू नुसार कोट्यामध्ये गेली आहे ती आता प्रॉपर्टीची व्हॅल्यू, कोट्या म्हणजे लाखामध्ये गेलेली आहे आणि तुम्ही हजारामध्ये मला ती प्रॉपर्टी द्यायला लागलाय. तर हे जे आहे ते डॉमिनेटिंग पोझिशनवर कोण आहे, मी आहे. माझ्यावर बर्डन ऑफ प्रूफ आहे की मी प्रूफ करायला पाहिजे की कसं हे फेअर मध्ये झाले. नॉर्मली आता आपण कन्सिडर करतो ह्यामध्ये की बघा, तुम्ही कुणाला पण जावा आणि सांगा की ही प्रॉपर्टी जी आहे यामध्ये की तुम्ही काय केला, मला प्रॉपर्टी जी आहे यामध्ये 10,000ला मला ही प्रॉपर्टी दिलेली आहे, ही प्रॉपर्टी आहे आणि मार्केट व्हॅल्यू प्रमाणे या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 10 लाख आहे यामध्ये. मग नॉर्मली माणूस विचार करणार ना, यामध्ये 10 लाखाची प्रॉपर्टी 10,000ला दिलाय म्हणजे काय तर अंडी इन्फ्लुएन्स आहे यामध्ये, काय तर गोळा आहे यामध्ये, असं विचार करणार ना माणूस. तर मग हा जो आहे खूपच अनफेअर आहे. ठीक आहे, 10 लाखाला म्हटलं तर 9 लाखाला दिलाय, ठीक आहे, अनफेअर आहे, आपण कोर्ट कन्सिडर करू शकतोय. पण 10 लाखावरून तू 10,000वर द्यायला लागले, तर ह्यामध्ये काय होणार आहे, खूप अनफेअर आहे. सो बर्डन ऑफ प्रूफ इज लाईफ ऑन द डॉमिनेटिंग पर्सन जो आहे त्याच्यावर हे लाय करणार आहे ह्यामध्ये. आता यामध्ये काय सांगितलंय 3 क्लॉज मध्ये, दिस सबसेक्शन डज नॉट अफेक्ट द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 111 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. म्हणजे काय सांगतोय हा जो 111 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बर्डन ऑफ प्रूफचा पॉइंट आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, आणि हे सेम भारतीय साक्ष अधिनियम मध्ये 114 मध्ये लक्षात ठेवायचं, सेक्शन 14 भारतीय साक्ष अधिनियम मध्ये. मग ह्यामध्ये काय सांगितले की प्रूफ ऑफ गुड फेथ वेर वन पार्टी इज इन द पोझिशन ऑफ ऍक्टिव्ह कॉन्फिडन्स. म्हणजे काय असणार आहे की बर्डन ऑफ प्रूफ ऍक्टिव्ह कॉन्फिडन्स मध्ये असलेल्या व्यक्तीवर असणार आहे यामध्ये. हाच सांगितलाय, फक्त आपण मगाशी जे पॉईंट म्हटले ते. मग सेक्शन 16 क्लॉज 3 मुळे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधील 111च्या प्रोव्हिजनवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे ते एक्झाम्पल बघा पुढे, ज्या रिलेशनशिप मध्ये गुड फेथचा प्रश्न निर्माण होतो तिथेच एव्हिडन्स ऍक्ट काय होणार आहे, यामध्ये 111चा रूल ह्यामध्ये विचार केला जाणार. जर नॉर्मली काय असणार आहे, आता फॉर एक्झाम्पल काय, आता मी आहे किंवा माझी एक क्लोज फ्रेंड आहे यामध्ये, आम्ही क्लोज आहे यामध्ये. मग मी काय केले की 10 लाखाची प्रॉपर्टी तिला मी देऊन टाकले 10,000ला, माझी ती क्लोज फ्रेंड आहे ना, ठीक आहे, मी देऊन टाकले त्यामध्ये. तर तिथं इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अप्लिकेबल होणार नाही यामध्ये, ह्या सिच्युएशन मध्ये. जर तिथं क्वेश्चन असा आहे की डाऊट मध्ये काय आहे यामध्ये, एक्झाम्पल्स बघा. आता इलिस्ट्रेशन मध्ये काय, A lends money to his minor son B. After B becomes major, A misuses parental influence and obtains bond from B for an amount greater than what is actually due. A uses undue influence म्हणजे A ने काय केला, A ने B ला तो मायनर असताना पैसे दिला. बी मेजर झाल्यावर ए ने पॅरेंटल इन्फ्लुएन्सचा मिसयूज करून ऍक्च्युअल डेप्थ पेक्षा जास्त बॉन्ड करून घेतला त्याच्याकडून. मग तो काय केला, अंडर इन्फ्लुएन्स केला, म्हणजे त्याच्या पोझिशनचा काय केला, त्यानं वापर केला यामध्ये. त्याच्यानंतर बी मध्ये काय सांगितलंय, बी इलिस्ट्रेशन मध्ये, ए इज विकन
बाय डिसीज और एज, म्हणजे ए काय झालाय, वीक झालाय. बाय व्हॉट, डिसीज और एज नुसार तो काय झाला, वीक झालाय. बी इज हिज मेडिकल अटेंडंट, बी काय आहे, त्याचा मेडिकल अटेंडंट आहे. बी युजेस हिज इन्फ्लुएन्स टू मेक ए अग्री टू पे अनरिजनेबल अमाऊंट ऑफ द प्रोफेशन, म्हणजे ए ऑलरेडी वीक झालेला आहे आजारपणामुळे, त्यामध्ये त्याला मेडिकल अटेंडंट बी आहे त्याचा, मग त्याचा डॉमिनंट पोझिशनचा वापर करून तो काहीतरी पैसे एक्स्ट्रा घेतोय त्यामध्ये, तो झाला अंडर इन्फ्लुएन्स यामध्ये. नेक्स्ट illustration C. A is an indebt to B. A village moneylender. A is indebted to B. A village money lender. म्हणजे A हा B या मनी लेंडरच्या कर्जात आहे. म्हणजे B जो आहे तो विलेज मनी लेंडर आहे, म्हणजे जो कर्ज वगैरे देतात तो, जमिनीचं काय म्हणतात त्याला, कर्ज देणारे जे असतात ते. A takes a fresh loan and apparently अनकन्सायनेबल टर्म्स, म्हणजे अनकन्सायनेबल टर्म्स म्हणजे काय, टर्म्स ते असं आता म्हटलं ना की 10 लाखाची प्रॉपर्टी 10,000ला दिली, असे काहीतरी टर्म्स. बी मस्ट प्रूव्ह दॅट द कॉन्ट्रॅक्ट वॉज नॉट इंड्युस्ड बाय द अनड्यू इन्फ्लुएन्स. मग बी वरती काय असणार आहे, जो कोण तो त्यामध्ये मनी लेंडर आहे ना तो ह्यामध्ये येणार ह्यामध्ये. म्हणजे काय आहे की आता ए आहे, बी मनी लेंडर आहे, बी ए ची काय गरज होती, खूप गरज होती, त्यामध्ये वीक पॉईंट झाला ना त्याचा. एला खूप गरज होती, काहीतरी मेडिकल कंडिशन आले, मग काय केलं ह्यामध्ये त्याचा डॉमिनंट पोझिशनचा वापर करून बी न काय केला की जर तू हे 10 दिवसात पैसे नाही फेडलास तर तुझं घर मला द्यायचं, असं अग्रीमेंट करून घेतला. दिस इज अन काय झाला, अनड्यू इन्फ्लुएन्स कॉन्ट्रॅक्ट झाला. जर कोर्टात जाऊन हे जर खूपच अनफेअर आहे, तो ह्यामध्ये डॉमिनंट पोझिशनचा जो पार्ट आहे यामध्ये गुड फेथचा कोण प्रूव्ह करणार, मनी लेंडर प्रूव्ह करणार यामध्ये. डी इलिस्ट्रेशन मध्ये काय सांगितलं, ए अप्लायज टू अ बँकर फॉर अ लोन ड्युरिंग अ पिरियड ऑफ stringency in the money market. Banker gives the loan only at the unusually high interest rate. Except this is an ordinary course of business transaction and not undue influence. म्हणजे काय, मार्केटमध्ये मनीची शॉर्टेज आहे, त्यामुळे बँक काय केलं, युजली हाय इंटरेस्ट अमाऊंट त्यामध्ये काय करायला लागलाय, आकाराला ह्यामध्ये. सो ह्यामध्ये ए न काय केला, घेतला लोन हाय इंटरेस्ट मध्ये. दिस इज अ नॉर्मली बँक जो आहे यामध्ये तुम्हाला नाही घ्यायचंय, बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे तो तुम्हाला नाही घ्यायचंय, घेऊ नका. ह्यामध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स नाही असं सांगितलं यामध्ये. फ्रॉड म्हणजे काय, आता फ्रॉड मीन्स certain acts done by the party to the contract or with his convenience or by his agent with intent to deceive the other party. Main important word, with intent to deceive the another party or to induce म्हणजे आताच बघितलंय, induce him to enter into the contract. त्याला induce करणे, उकसवणे की तू एंटर हो कॉन्ट्रॅक्ट मध्ये. म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट मधील पार्टी स्वतःला त्याच्या कन्व्हिनियन्स म्हणजे संगनमताने त्याचं कन्सेंट घ्यायला पाहिजे ना. जर कन्सेंट नाही घेतलं तर काय करणार, ह्यामध्ये वर्ड होणार कॉन्ट्रॅक्ट. तो पहिला कन्सेंट घेणार कन्व्हिनियन्स किंवा एजंट मार्फत दुसऱ्या पार्टीला डिसीव्ह करण्याच्या इंटेन्शनने कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर करण्यासाठी इंड्यूस करणे. म्हणजे आता फ्रॉड वगैरे, ई फ्रॉड वगैरे व्हायला लागल्यात ना, किती ई फ्रॉड व्हायला लागल्यात. काय तर पहिला फोन करायचा, असं असं पेन्शन वगैरे तुम्हाला देणार आहे, पेन्शनचं वगैरे त्यांना काय करायला लावणार, कुठलं तर कॉन्ट्रॅक्ट एंटर करायला लावणार. सो दिस इज अन फ्रॉड. बेसिकली हे फ्रॉड झालं. मेन इंटेन्शन काय असतं, टू डिसीव्ह दी अनादर पर्सन ह्यामध्ये असणार. फर्स्ट पॉईंट मध्ये काय सांगितलं, मेकिंग द स्टेटमेंट ऑफ द फॅक्ट विच इज फॉल्स. पहिला तर काय असणार आहे माहिती आहे, फ्रॉड मध्ये काय असते की व्हॉट एव्हर आय से, म्हणजे आय म्हणजे जो पर्सन डिसीव्ह करतोय ना तो, मग व्हॉट एव्हर आय से और द पर्सन हु इज अन डिसीव्ह, दिस इज अन ऑलरेडी फॉल्स स्टेटमेंट. ही नोज दॅट, त्याला माहित असते की ते फॉल्स स्टेटमेंट आहे ह्यामध्ये. मेकिंग द स्टेटमेंट ऑफ फॅक्ट विच इज फॉल्स व्हाईल द पर्सन मेकिंग इट डज नॉट बिलीव्ह इट टू बी ट्रू. म्हणजे काय, एखादी व्यक्ती फॅक्ट म्हणून अशी गोष्ट सांगते जी खोटी आहे आणि ती स्वतःही खरी आहे असं ते मानत नाही. म्हणजे स्वतःला पण माहिती आहे ते खोटं आहे, स्वतः खरं आहे असं ते स्वतः पण मानत नाही यामध्ये, त्याला आपण फ्रॉड म्हणतो. लक्षात ठेवायचं, फ्रॉड मिसरिप्रेझेंटेशन मध्ये खूप डिफरन्स आहे. फ्रॉड मध्ये काय असते, जे आपण गोष्ट सांगतोय दुसऱ्याला ते आपल्याला माहित असते की ते खोटं आहे. तर फॉर एक्झाम्पल सांगतो, एखादी व्यक्ती काय करत असते, आपल्या मैत्रिणींच्यात खूप अशा गोष्टी झालेल्या असतात, ते घे झालंय भारी आहे ते, रियालिटी मध्ये माहित असते तिला की हे लय बाद असते. म्हणजे फ्रॉडच्या इंटेन्शन, म्हणजे त्या व्यक्तीला फसवण्याच्या इंटेन्शन सांगत असते ती. आता फॉर एक्झाम्पल आपण मोस्टली काय
आणि नेक्स्ट आहे, जो पुढचा पर्सन असतो की नाही, डोळे झाकून विश्वास ठेवतोय त्याच्यावर, विश्वास ठेवतो त्याच्यावर, त्याला मेन फ्रॉड असतो. जर विश्वास ठेवला नाही तर तो फ्रॉड कॉन्ट्रॅक्ट होणार नाही ना. तर ऍक्टिव्ह कन्सिलमेंट ऑफ द फॅक्ट बाय अ पर्सन हू नोज और बिलीव्ह दॅट. ऍक्टिव्ह कन्सिलमेंट असते, इनऍक्टिव्ह नाही. ऍक्टिव्ह कन्सिलमेंट असते ह्यामध्ये आपल्याला माहित असते की काय काय करत असतात, म्हणजे काय असते ते आपल्याला रियालिटीमध्ये माहित असते, खरं आपण सांगायचं नाही, आपण झाकून ठेवायच्या गोष्टी आणि बाकी सगळं खोटं काहीतरी सांगायचं, त्याला ऍक्टिव्ह कन्सिलमेंट म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, थर्ड पॉइंट, मेकिंग अ प्रॉमिस विदाउट एनी इंटेन्शन टू परफॉर्मिंग इट. असं काहीतरी प्रॉमिस करायचं की त्याचं इंटेन्शनच नसते यामध्ये परफॉर्म करायचं, काय इंटेन्शनच नसते. आता जर आपल्याला बेसिक डे टू डे लाईफ मध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण जास्त मोस्टली तसं नाही करत, पण पोरींच्यात असते असं की हे करू नको, हे काय करू नको, मी तुला एक्झाम मध्ये सांगतो. आणि एक्झाम मध्ये गेल्यावर काय होते, कुठलं काय बघत पण नाही मागं वळून, असं होते. फोर्थ पॉइंट मध्ये काय सांगितलं, एनी अदर ऍक्ट विच इज फिटेड टू डिसीव अन अदर पर्सन. कुठलं पण ऍक्ट असू दे, पण सगळे ऍक्ट तर आपण यामध्ये कन्सिडर कसं करणार, किती ऍक्ट असतात वेगवेगळ्या प्रकारचे. फसवायचं काम प्रमाण नसते, लोकांना एवढं फसवलं जाते बघायचं काम नाही. पण आता किती जण किती लिस्ट करणार आहे त्यामध्ये आपण. फिफ्थ पॉइंट मध्ये काय सांगितलंय, एनी ऍक्ट और ओमिशन विच लॉ स्पेशली डिक्लेअर्स टू बी फ्रॉड्युलंट. असे ऍक्ट की लॉ ने सगळ्यात पहिला काय केलंय, स्पेशली डिक्लेअर करून टाकलाय की ते फ्रॉड आहेत, जसं की आपण बघितले यामध्ये सगळे फ्रॉडचे. तर एक्सेप्शन आहे यामध्ये, जनरल एक्सेप्शन आहे. मेरे सायलेंस अबाउट द फॅक्ट विच मे अफेक्ट द पर्सन्स विलिंगनेस टू कॉन्ट्रॅक्ट इज नॉट फ्रॉड बाय इटसेल्फ. म्हणजे काय, आता मला कोणतरी काहीतरी विचारले त्यामध्ये, फॉर एक्झाम्पल काय, ए जो आहे तो चांगला आहे का वाईट आहे, मी चांगला पण सांगितलं नाही, वाईट पण नाही सांगितलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बुक बद्दल, एखादी बुक आहे माझ्या दुकानात आलेली आहे आणि ती बाद बुक आहे, ह्यामध्ये मी त्याला काय बोललेच नाही, म्हणजे चांगली नाही आहे, त्यामध्ये कंटेंट वगैरे काय चांगलं नाही. पण त्यांना विचारलं की ही बुक चांगली आहे का वाईट आहे, मी चांगलं पण आहे म्हटलं नाही, वाईट पण नाही, तो येऊन घेऊन गेला. दॅट इज नॉट फ्रॉड. मी सायलेंट राहील ना त्यावेळेस त्या पोझिशनला, सो दॅट इज नॉट अ फ्रॉड. हे फ्रॉड नाही आहे. आता एक्सप्लेनेशन टू ड्युटी टू स्पीक. आता एक्सप्लेनेशन काय, सायलेन्स बिकम्स फ्रॉड व्हेन दी सर्कमस्टान्सेस क्रिएट अ ड्युटी टू स्पीक. ज्यावेळेस ड्युटी असणार आहे स्पीक करायची, त्यावेळेस तू बोलणारच नाहीस, तर त्यावेळेला काय असणार आहे, ते फ्रॉड असणार आहे. म्हणजे काय, एक स्पेशल रिलेशनशिप आहे, रिलेशनशिप मध्ये ए ला मटेरियल डिफेक्ट माहित असून तो बी ला सांगत नाहीये ह्यामध्ये, तर त्या सर्कमस्टान्स मध्ये काय असणार आहे, यामध्ये त्याची ड्युटी आहे की ती सांगायला पाहिजे त्यामध्ये. सो त्यामध्ये काय असणार आहे, फ्रॉड असणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर सायलेन्स इक्विव्हॅलंट टू स्पीच, एक्सप्लेनेशन आहे याचा. म्हणजे एक एक वेळेस काय असणार आहे, सायलेन्स जो आहे तो स्पीचचा इक्विव्हॅलंट म्हणजे बराबर असणार आहे. सायलेन्स इज नॉट फ्रॉड व्हेन सायलेन्स इटसेल्फ इक्विव्हॅलंट टू मेकिंग अ स्टेटमेंट. म्हणजे जर परिस्थिती सायलेन्सचा अर्थ अफर्मेटिव्ह स्टेटमेंट होत असेल तर त्यावेळेला तर सायलेन्स फ्रॉड ठरू शकत नाही यामध्ये. फॉर एक्झाम्पल, बी म्हणतो तुम्ही डिनाय केले नाही तर मी हॉर्स साऊंड आहे असं समजेल, म्हणजे तू डिनाय नाही केला किंवा असं, जाऊ ते एक्झाम्पल नको, आपण असं कन्सिडर करू यामध्ये की जर तुम्ही उद्या उद्या माझं लेक्चर आहे, मी उद्यापासून लेक्चर चालू केले बीएनएसचे, जर तुम्ही नाही जॉईन झाला तर आय कन्सिडर दॅट यू हॅव नॉट ऍक्सेप्टेड दी कॉन्ट्रॅक्ट, आणि तुम्ही नाही जॉईन केला तर हे सायलेन्स काय आहे, ह्यामध्ये स्पीच प्रमाण आहे ना. तुम्ही नाही जॉईन केला तर काय झालं, मला समजलं बाबा यामध्ये तुम्हाला इंटरेस्टेड नाहीये, तुम्ही ऍक्सेप्ट केलं नाहीये कॉन्ट्रॅक्ट, ह्यामध्ये तेच इलिस्ट्रेशन पुढं आहे. तेच नेक्स्ट आहे सेक्शन 14, सेक्शन 18, मिसरिप्रेझेंटेशन. खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशनची दोघांमध्ये कन्फ्युजन असते. आपण फ्रॉड मध्ये काय बघितलं नंतर बघूया की डिफरन्स काय आहे. ती पहिला मिसरिप्रेझेंटेशन बघूया. 18 clause 1, मेकिंग अ पॉझिटिव्ह असर्शन ऑफ समथिंग विच इज नॉट ट्रू in manner not warranted by the information possessed by the person making it although he believes it isn't true. म्हणजे काय की एखादी व्यक्ती अवेलेबल इन्फॉर्मेशन जो आहे तो असं सांगत आहे की ते फॅक्ट खोटे आहेत, पण तो असं सांगतोय तो खरे आहेत फॅक्ट, पण ऑनेस्टली तो स्वतः पण असा बिलीव्ह करतोय त्या गोष्टीवर की ते खरं आहे. म्हणजे काय, आता ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल ए काय म्हणतोय, एक मशीन आहे माझी, तो मशीन जो ही एक मशीन आहे, ह्या वस्तीच्या दुकानमध्ये मशीन आहे आणि बी ला ती मशीन विकत घ्यायचं. मग ए काय म्हणतोय, तू हे घे, काय आहे की घे तू हे, कारण हे मशीन जे आहे ते 100 युनिट पर्यंत काय असेल ते ह्यामध्ये काम करते डेली.
पण रियालिटीमध्ये ए ला पण माहित नाही की ते 100 युनिट मध्ये काम करतच नाहीये, मग तो बी ला असं सांगतो, मिसरिप्रेझेंट करतोय तो अशा बाबतीत. बट इथे मेन इम्पॉर्टंट थिंग इज हिअर, ए हॅज नॉट नोन दॅट, अननोन आहे तो ह्यामध्ये, नॉट नॉलेज अबाउट दॅट ट्रू फॅक्ट, त्याला ट्रू फॅक्ट बद्दल नॉलेज नाहीये. पण आपण फ्रॉड मध्ये काय बघितलं, ए हॅज ऑलरेडी नोन दॅट, रिसीव्ह करायला करणार आहे, ते फसवायचंय त्याला, ऑलरेडी माहिती आहे की दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स, ते खोटं आहे ह्यामध्ये. मग ह्यामध्ये मिसरिप्रेझेंटेशन मिस्टेक मध्ये हाच फरक आहे ह्यामध्ये. नेक्स्ट सेकंड पॉईंट, अ ब्रीच ऑफ ड्युटी विदाउट इंटेन्शन टू डिसीव. मेन पॉईंट आहे ह्यामध्ये विदाउट इंटेन्शन टू डिसीव आहे ह्यामध्ये, विच गिव्स अन ऍडव्हान्टेजेस टू द पर्सन कमिटिंग इट अँड मिसलीड अनादर टू हिज प्रिजुडाइज. म्हणजे काय, डिसीव करण्याचा इंटेन्शन नसतानाही ड्युटी ब्रीच होते, त्यातून त्या व्यक्तीला ऍडव्हान्टेजेस मिळतो, म्हणजे काहीतरी फायदा होतोच, नक्कीच फायदा होणार आहे त्यामध्ये, त्यातून त्या व्यक्तीला ऍडव्हान्टेजेस मिळतो आणि दुसऱ्याचे ह्यामध्ये काय होणार आहे, नुकसान होणार आहे ह्यामध्ये. वन गेन, लॉस यामध्ये मिळणार आहे आणि काय करणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे एकाला. आता थर्ड पॉइंट ह्यामध्ये, इनोसेंटली कॉझिंग अ पार्टी टू अन अग्रीमेंट टू मेक अ मिस्टेक अबाउट द सबस्टन्स ऑफ द सब्जेक्ट मॅटर ऑफ द अग्रीमेंट. म्हणजे कोणताही डिसऑनेस्ट इंटेन्शन नाही आहे, डिसिव्ह करण्याचा इंटेन्शन नसताना एखाद्या पार्टीमुळे तुम्हाला दुसऱ्या पार्टीला अग्रीमेंट मध्ये त्या सब्जेक्ट मॅटरच्या सबस्टन्स बद्दल मिस्टेक होणे म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आता ए आणि बी आहेत, सी न काय केला, घोडा घेऊन आला विकण्यासाठी. ए न काय म्हणतोय, घोडा जिवंत आहे, खरं घोडा मेलेला असते. मग बी पण काय करतोय ह्यामध्ये, हा घोडा जिवंत आहे म्हणून कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होते. पण दोघं पण काय त्यामध्ये मिसरिप्रेझेंटेशन मध्ये आहेत ह्यामध्ये. ए ला पहिला माहिती करून घ्यायला पाहिजे ना, ए घोडा जिवंत आहे काय मेलेला आहे तो. ए न करता माहिती करून घेता काय म्हणतोय की घोडा जिवंत आहे, नंतर तो मेलेला निघतोय. आपण ते म्युच्युअल मिस्टेक ऑफ फॅक्ट मध्ये पण हेच कन्सेप्ट बघितलं होतं की दोघांना पण ह्यामध्ये नॉलेज नव्हतं त्याबद्दल. त्याच्यानंतर सेक्शन 19, व्हॉइडेबिलिटी ऑफ अग्रीमेंट विदाउट फ्री कन्सेंट. आता व्हॉइडेबिलिटी ऑफ अग्रीमेंट विदाउट फ्री कन्सेंट ह्यामध्ये काय सांगितलं, का जो टायटल आहे त्या अग्रीमेंट काय होणार आहे, जर फ्री कन्सेंट नसेल. आता आपण सगळे ग्राउंड बघितले, सेक्शन कधीपासून बघितलं, 15, 16, 17, 18, 19, 19 नाहीये ह्यामध्ये कारण हा येणार आहे. 15, 16, 17, 18, त्याच्यानंतर 20 ते 22 एवढ्या ग्राउंड वर जर केला असेल तर त्यामध्ये व्हॉइडेबल पण येणार आहे. आता कसे व्हॉइडेबल येणार आहे ते बघूया ह्यामध्ये. वेन कन्सेंट टू अन अग्रीमेंट इज कॉज्ड बाय कोअर्शन, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन. आता बघितल्याप्रमाणे कोअर्शन बघितला आपण सेक्शन 15 मध्ये, कोअर्शन बघितला 15 मध्ये, फ्रॉड बघितला 16 मध्ये, मिसरिप्रेझेंटेशन 17 मध्ये बघितला. त्याच्यानंतर आता वॉइड कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असते, वॉइड आणि व्हॉइडेबल. वॉइड कॉन्ट्रॅक्टचे एक्झाम्पल आहे आणि व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्टचे एक्झाम्पल देते. ए आहे, बी आहे, ए जो आहे तो काय आहे, मायनर आहे, बी जो आहे मेजर आहे. बी ला माहिती आहे ए काय आहे, मायनर आहे. ओके, तर काय केला बी न काय केला, ए सोबत काय केला, कॉन्ट्रॅक्ट केला. वॉइड, ए ला कपॅसिटीच नाही आहे, समजायची कपॅसिटीच नाही आहे ह्यामध्ये, हे वॉइड कॉन्ट्रॅक्ट झालं. आता व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ए आहे, बी आहे, त्याचं एक घर आहे, त्यामध्ये ए काय करणार आहे, बी ला विकणार आहे. ए ने काय केला, बी सोबत कॉन्ट्रॅक्ट केला, 50,000चा कॉन्ट्रॅक्ट केला, ह्यामध्ये 50,000ला घर देतो. ए हॅज नो इंटेन्शन टू कम्प्लीट दी कॉन्ट्रॅक्ट. ए ला काही इंटेन्शन नाही आहे की पुढे जाऊन कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करायचं, परफॉर्मिंग दी कॉन्ट्रॅक्ट वगैरे. ए ने काय केला, बी सोबत कॉन्ट्रॅक्ट केला आणि प्रॉपर्टी सी ला विकला. प्रॉपर्टी ही सी ला विकला. ए ला बी ला दिलाच नाही हे कॉन्ट्रॅक्ट करून, त्याला दिलाच नाही, फ्रॉड झाला. सुरुवातीला बी ला माहित नव्हतं, सुरुवातीला काय नव्हतं, बी ला माहित नव्हतं की ही प्रॉपर्टी काय आहे, यामध्ये जो आहे तो सी ला विकला. पुढे जाऊन त्याला कळालं की फ्युचर मध्ये जाऊन कळालं की अरे एनं तर काय केलं, सी ला ही प्रॉपर्टी विकला. मग बी जाणार कोर्टात, बी जाणार कोर्टात. ऍट दी फर्स्ट इन्स्टान्स जर बी ला माहित असेल की जो ए आहे तो ऑलरेडी प्रॉपर्टी सी ला विकलेला आहे, तरी पण बी कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होत असेल तर व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट आहे. बी जो आहे तो काय पैसे द्यायला लागलाय तरी पण,
तर आता कोण काय करणार आहे ह्यामध्ये? तर ते void contract मध्ये गेलं. Voidable म्हणजे काय? ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होतोय त्यावेळेला पार्टीला, जो पार्टी ह्यामध्ये आहे, ऍडव्हर्स पार्टी आहे, तिला माहितच नसते ह्यामध्ये की पार्टी जो आहे एंटर होताना माहित नसते की आपण काय करायलो ह्यामध्ये, जो कॉन्ट्रॅक्ट आहे पुढे जाऊन काय तर होणार आहे. त्यामध्ये काय, राईट टू इन्सिस्ट ऑन द परफॉर्मन्स फ्रॉड अँड मिसरिप्रेझेंटेशन. आता यामध्ये काय म्हणतात, पार्टी whose consent was caused by the fraud or misrepresentation may choose to insist on performance instead of avoiding the contract. आपण मगाशी बघितलं ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हटलं आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये की आता मगाशी, आता काय ए आहे, हा नेक्स्ट पॉइंट आहे रिस्टोरेशन पोझिशन ॲज इफ रिप्रेझेंटेशन वेअर ट्रू. म्हणजे affected party म्हणजे affected party may insist that the contract performed and that he be placed in the position in which he would have been if the representation had true. म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट त्याला पुढे जाऊन करायला लावायचं की ऑलरेडी जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो void काही झालेलाच नाहीये. जसं नॅचरली नॉर्मली होणार आहे ना त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कंटिन्यू फुलफिल करायला सांगणे, हा झाला रिस्टोरेशन. म्हणजे काय, तो जो आहे यामध्ये बी जो आहे, बी ला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून घेताना रिप्रेझेंटेशन खरी असली तरी जी पोझिशन मिळाली असती त्या पोझिशन मध्ये ठेवायचं त्याला, म्हणजे फ्रॉड न झाला असता असं कन्सिडर करून ते म्हणणं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सेप्शन. एक्सेप्शन मध्ये ऑर्डिनरी डिलिजन्स सांगितले. म्हणजे काय, आता ऑर्डिनरी डिलिजन्स म्हणजे काय, if consent was caused by misrepresentation or fraud, silence under Section 17, the contract is nevertheless not voidable. If the affected party had the means of discovering the truth with the ordinary diligence. म्हणजे काय की आता ह्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल